आठवणीतले भजन सम्राट बुवा श्री दीपक वसंत चव्हाण। बुवांचा जन्म 13 ऑगस्ट 1964 रोजी देवगड तालुक्यातील शिरगाव या गावी झाला। बुवांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळा शिरगाव येथे 10वी पर्यंत झाले। बुवांना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती, कारण त्यांचे काका त्यांच्या वाडीमध्ये भजन करत असत। त्यामुळे लहानपणापासून घरी पेटी असल्यामुळे सतत त्या पेटीवर हात मारून बुवांना आवड निर्माण झाली होती। बुवा अतिशय सुंदर बासरी सुद्धा वाजवायचे आणि बासरीचा रियाज करायचा असेल तर आंबेखोल तलावावरती बसून बुवा त्या बासरीचा तासनतास रियाज करत असायचे। नंतर बुवा 1985च्या दरम्यान मुंबईला आले। मुंबईला लालबाग येथे राहू लागले आणि एका केमिकल कंपनीच्या ऑफिसमध्ये कामाला राहिले। लालबागला राहत असल्यामुळे सत्यनारायणच्या पूजेनिमित्त नेहमी तिकडे डबलबारी भजन किंवा सिंगलबारी भजन याचे कार्यक्रम असायचे। बुवा कामावरून सुटल्यानंतर नेहमी ते कार्यक्रम बघायला जायचे। एक दिवशी असंच झालं की बुवा कामावरून सुटले आणि डबलबारी बघायला गेले। त्या दिवशी डबलबारी होती ती म्हणजे भजन सम्राट परशुराम पांचाळ बुवा आणि भजन सम्राट काशीराम परब बुवा। बुवा ती बारी बघायला गेले आणि ती बारी बघितल्यानंतर बुवांना असं जाणवलं, म्हणजे काशीराम परब बुवांचा गायकीची शैली त्यांना एवढी आवडली की त्याने ठरवलं की मी शिक्षण घेईन तर बुवांकडेच घेईन। त्याप्रमाणे 2-3 दिवसानंतर बुवा गजानन प्रसादिक भजन मंडळ पानसारे चाळ चिंचपोकळी येथे बुवांच्या क्लासवर गेले आणि बुवांना सांगितलं की बुवा मला तुमच्याकडे पेटी शिकायची आहे। बुवा लवकरच त्या गोष्टीमध्ये पारंगत झाले आणि अतिशय हजरजबाबी स्वभाव असल्यामुळे बुवाने लवकरात लवकर त्या गोष्टी आत्मसात करायचा प्रयत्न केला। बुवा हळूहळू सिंगल बाऱ्या करू लागले। नंतर बुवानी लालबागवरून आपला मुक्काम भजनाची पंढरी भांडूप उत्कर्षनगर येथे बुवा राहायला आले। तिथे आल्यानंतर बुवानी हळूहळू मंडळी जमा करायला सुरुवात केली, हळूहळू शिष्य जमा करायला सुरुवात केली आणि बुवाने तिथे आपला क्लास चालू केला, भजन चालू केलं। सिंगल बाऱ्या बुवांच्या हळूहळू चालू झाल्या। त्यावेळी बुवांना पकवाज साथ करायला बुवा श्री सुहास चव्हाण, श्री मोहन मेस्त्री, श्री तानू परब, श्री प्रमोद कुमटेकर, श्री महेश परब असे सर्व दिग्गज कलाकार होते। बुवा दिवसेंदिवस बुवांची उत्तरोत्तर अशी प्रगती होत होती। त्यानंतर काशीराम बुवांनी भजन सम्राट नारायण वाळे बुवांना सांगितले की माझा शिष्य आहे, खूप चांगला गातो, त्यांना एकदा तुमच्या जोडीला घ्या। बुवांनी पहिली डबलबारी केली असेल तर ती शेवरे गावातील घाडी बुवा यांच्याबरोबर शिरगाव येथे पहिली डबलबारी झाली। नंतर बुवांनी 1988 साली भजन सम्राट नारायण वाळे बुवा यांच्याबरोबर ठाणा म्युनिसिपालिटी ऑफिस येथे पहिली डबलबारी केली। बुवांनी अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर डबलबाऱ्या केल्या आहेत। त्यामध्ये भजन सम्राट श्री नारायण वाळवे, भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर, भजन सम्राट बुवा श्री रामदास कासले, बुवा श्री श्रीधर मुणगेकर, बुवा श्री नानू मरगज, बुवा श्री दत्ता मिराशी, बुवा श्री प्रमोद हरियान, बुवा श्री विनोद चव्हाण, बुवा श्री संदीप लोके, बुवा श्री गुंडू सावंत, बुवा श्री नारायण मैतर, बुवा श्री लक्ष्मण कोरगावकर, बुवा श्री बाबाजी कानडे अशा अनेक नामवंत भजनी बुवांबरोबर बुवांच्या डबलबाऱ्या झालेल्या आहेत। बुवा आडतालामध्ये नोटेशन बांधणे किंवा एखाद्या प्रसंगावर गजर बांधणे याच्यामध्ये बुवांचा हातखंडा होता। बुवांचा एक असाच गजर एकेकाळी गाजला होता, खरा नाया कोणचाच काय आता इथे खरा नाया। त्यानंतर बुवांनी शहीद जवानांवरती एक अप्रतिम गजर बांधला आणि तो गजर मुंबईचे रक्षण करण्यात दिली प्राणाची आहुती
शही जवानानो शूरवीरानो र तुम्हा लाख लाख सलाम र. मुंबईचे या रक्षण करण्या दिले प्राणाची आहुती रा. शही जवानानो शूरवीरानो र तुम्हा लाख लाख सलाम र. शही जवानानो शूरवीरानो र तुम्हा लाख लाख सलाम र. शही जवानानो शूरवीरानो. आजही तो बुवांचा गजर अजरामर आहेत असे अनेक काव्य बुवांनी लिहिली, अनेक गजर अजरामर करून ठेवले. बुवांचं लग्न 17 मार्च 1988 साली झालं. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मोठी मुलगी दीप्ती ही सुद्धा संगीत विशारद आहे. आज भजनी क्षेत्रामध्ये तिचं सुद्धा नाव लौकिक आहे. बऱ्याच संगीत डबलबाऱ्याती सुद्धा करत आहे. तसंच त्यांचा मुलगा किरण कुमार हा सुद्धा पखवाजमध्ये तरबेज आहे. आत्तापर्यंत अनेक बुवांना त्यांनी साथ केलेले आहेत. पंडित प्रताप पाटील व पंडित भवानी शंकर यांच्याकडे त्यांनी पखवाजाचे धडे घेतलेले आहेत. आजही अनेक विद्यार्थी तो घडवत आहे. बुवांची धाकटी मुलगी ऋतुजा ही सुद्धा उत्कृष्ट पेटी वाजवते. बुवांचा वारसा हे सर्व मंडळी जपत आहेत. त्यामध्ये बुवांनी अनेक शिष्य घडवले जे बुवांचा वारसा पुढे जपत आहेत किंवा चालवत आहेत. असे नामांकित बुवा असलेले बुवांचे शिष्य म्हणजे समीर गावडे बुवा. जर समीर गावडे बुवा गात असले आणि जर लांबून कोणी ऐकलं तर लोकांना असा भास होतो की दीपक चव्हाण बुवाच गात आहेत. त्याप्रमाणे अनेक शिष्य बुवांनी घडवले आहेत. त्यामध्ये अरविंद नागटी बुवा आहेत, बुवा सचिन सावंत, बुवा श्री सुशील गोटनकर, बुवा श्री रुपेश गावडे, बुवा श्री संदीप दळवी, बुवा श्री अजित गावडे, बुवा श्री विलास सावंत, बुवा श्री सदानंद जाधव, बुवा श्री विजय सावंत, बुवा श्री प्रकाश पालव असे अनेक शिष्य बुवांनी निर्माण केलेले आहेत. दीपक चव्हाण बुवांचा आवाजसुद्धा उंच पट्टीमध्ये पहाडी आवाज होता. आणि ज्यावेळी सुरुवातीला बुवा काशीराम बुवांकडे शिकायला गेले त्यावेळी ज्यावेळी गायचे त्यावेळीसुद्धा असं वाटायचं की दीपक चव्हाण बुवा गात आहेत की काशीराम परब बुवा गात आहेत. एवढा हुबेहूब आवाज दीपक चव्हाण बुवा त्यांचा काढायचे. या भजनी क्षेत्रामध्ये दीपक चव्हाण बुवांचा कायमचा धबधबा राहिलेला आहे. आजही तो धबधबा अजरामर आहे. सर्व भजन सम्राटांमध्ये बुवांचं नाव आदराने घेतलं जातं. असा हा भजन सम्राट दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी एका अल्पशा आजाराने या भजन सम्राट बुवांनी भूलोकीची यात्रा संपवून यमलोकी प्रस्थान केलं. अशा या भजन सम्राटाला आमच्याकडून भावपूर्ण आदरांजली.